नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळीच झाली। आता संध्याकाळचे वाजलेत 6:45, दिवाबत्ती पण झाली आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना जय सद्गुरू। तर आज मी तुमच्यासोबत माझ्या किचनमधील संध्याकाळचा स्वयंपाक शेअर करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा, काय काय बनते ते पण पहा आणि माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा, मी नक्की वाचेल कमेंट। आणि आता मी असेच मोठे व्हिडिओ शेअर करणार आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही असा सपोर्ट करा। तर चला पाहूयात आज काय बनते किचनमध्ये, लेट्स गो। तर सर्वप्रथम चहाने सुरुवात करूया। तर चहा मी काही पित नाही, पण मिस्टरांसाठी आणि भावासाठी चहा ठेवला मी, थोडा जास्त झाला मग मी पण घेतला। आणि आज मस्त अशी कोवळी कांद्याची पात भेटली होती, तर कांद्याची पात पण येताना घेतली, खूप छान आहे, मस्त होती। आमच्या इथे एक आजी येतात, त्यांना मला म्हणजे स्वस्त देतात भाज्या आणि एकदम ताज्या ताज्या भाज्या घेऊन येतात त्या, तर मला फक्त 10 रुपयाला दिली त्यांनी, लोकांना 20 रुपये 15 रुपये असं विकत होत्या। असो काय ओळख असते त्याच्यामुळे देतात। म्हणजे माझ्या ऑफिसच्या इथेच थोडं वॉकिंग डिस्टन्स, मी घरी येते ना तेव्हा तिथे त्या असतात, रोज वेगवेगळी भाज्या आणतात, पालक, चुका वगैरे। तर मी घेतली, मला पण आवडली आणि गडबडीत होते मी, पण तिकडे नजर गेली, दुसऱ्या साईडला होत्या, मी लेफ्ट साईडून चालत होते आणि राईट हँड साईडला त्या होत्या, तर माझं लक्ष गेलं, म्हटलं घेऊयात काहीतरी हिरवी पालेभाजी, मग घेतली आणि घरी आले, मस्त चहा ठेवला सर्व आवरून झाल्यानंतर। आणि हा प्रसाद तुम्ही पाहताय तो मी यात्रेला गेले होते, आमच्या इथे म्हणजे पाली खंडोबाची यात्रा होती गावाला, त्यासाठी मी गेले होते। तर तिथे आमच्या इथे पंढरपूरला कटपळ म्हणजे बनगरवाडी म्हणून एक गाव आहे, तिथे त्याचं ठाण आहे। असं म्हणतात ना की कुठेही देव असो, पण आपला जिथे भाव आहे तिथे आपण जाऊन तो व्यक्त करू शकतो। तसंच आमच्या देवाचं ठाण तिथे आहे, बनगरवाडी म्हणून तिथे खंडोबा देवस्थान आहे, तिथे गेलते मी। तर तिथून मी प्रसाद आणला होता, हा म्हणजेच मला पप्पांनी घेऊन दिलं होतं सर्व काही। गावाकडची जिलेबी ती 2 दिवस राहते छान, फ्रीजमध्ये ठेवली तर 3-4 दिवस छान राहते गावाकडची जिलेबी। त्यानंतर भजी, मस्त आठवडी बाजाराचे जे भजी असतात ना खूप छान लागतात, पण मी भजी वगैरे काय आणलं नव्हतं, मी फक्त जिलेबी आणलेली आणि हा प्रसाद आणलेला। हा प्रसाद म्हणजेच ते मेव्यांचा प्रसाद असतो ना, मला चहात टाकून खायला खूप आवडतो आणि चहा असं पण जास्त झाला होता, मग म्हटलं मी पण घेते चहा थोडासा। मग मिस्टर आणि भाऊ त्यांनी चहा घेतला, बिस्किट खाल्ले त्यांनी आणि मी माझं एकटीच चाललं होतं इकडे खायचं। कधी त्यांना टाईम भेटला तर ते सुट्टी दिवशी खातात असं मेवा वगैरे, पण मला काय करायचं होतं, फक्त मेवा आणि शेव घ्यायची होती, त्याच्यामध्ये गोड गोड पण असे ते बॉल्स होते जे की तिळगुळ आहेत ना बघा, मकर संक्रांतीला भेटतात ते वाले तिळगुळ, तसे तिळगुळ पण होते, गोड असे ते मोठे दांडे होते ना, ते पण होते, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्हाला जर माहीत असेल काय म्हणतात, मी तुम्हाला दाखवलं बघा आधी, तर तुम्ही कमेंट करून सांगा। मग मी निवडून फक्त मेवा आणि त्याच्यासोबत शेव, तिखट काय जे गोळ्या आहेत ना ते आले तेवढं मी घेतले आणि चहामध्ये टाकलं। हे खायला मला एवढं आवडतं ना, कोणाकोणाला आवडतं मेवा असा खायला चहामध्ये, तर थोडासा मोठा पेला घ्यायला पाहिजे होता, पण मी ॲक्च्युली चहाच पित नाही, त्यामुळे मग म्हटलं थोडासा जास्त चहा आहे तर फेकून देण्यापेक्षा पिऊयात म्हटलं आपण। तर मी ते खाल्लं। त्यानंतर इथे चण्याची डाळ भिजत टाकली कांद्याच्या पातीसाठी, कुकरमध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ पण लावली, कांद्याची पात पण नीट करून घेतली, थोडीशी आता कट करून घ्यायची हिला। आणि कढई ठेवली होती, पण कढई एवढी तापली आणि माझी कांद्याची पातच कापून झाली नव्हती, मग काय करणार, मग परत बंद केला आणि गरम आहे म्हणून त्यामध्येच फोडणी टाकायला चालू केलं आणि म्हटलं मग थोडंसं निवली असेल की आपण परत चालू करूयात की गॅस आपल्या हातातच आहे लायटर म्हटल्यावरती। मग जिरे टाकून झाले आणि जिरे थोडेसे तडतडले, कारण तेल थोडं थंड झालं होतं, मग काय केलं परत गॅस ऑन केला, मग जिरे तडतडून घेतले। त्यानंतर लसूण टाकला थोडासा, मी कट करून घेतला होता चॉप करून बारीक असा, कारण लसूण आवडत नाही घरामध्ये जास्त, पेस्ट करून टाकली तर ठीक आहे, पण असा कट करून टाकला तर खात नाही कोणी, मग काढून ठेवतात बाजूला, मग मी बारीक कट करून घेते। आणि ते कोवळा जो आपण कांद्याच्या पातीचा मी कांदा कापला होता तो टाकून घेतला आणि आज मी एवढी अशी लक्ष देऊन कांद्याची पात एकदम बारीक बारीक कापली होती, एकदम नाजूक अशी छान, कारण कांद्याची पात पण तशीच नाजूक भेटली होती, मग नाजूक कापायला का नको, मग मस्त मी अशी तिला बारीक कापून घेतली। आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा होता तो वेगळा ठेवला होता एका बाउलमध्ये, तो टाकून घेतला। आता कांद्याची पात मी तुम्हाला दाखवली, छान बारीक कट करून घेतली एकसारखी
कारण कोवळी होती आणि एकदम मोठी पण नव्हती, कारण ना गावाकडून जी मला सासूबाई माझ्या देतात 1-2 वेळा दिलती ना, खूप मोठी मोठी कांद्याची पात होती. मान्य आहे घरची होती पण मोठी होती, पण ही कसं कोवळी होती ना त्याच्यामुळे छान मी बारीक कापून घेतली तिला. आता कांदा भाजून घेते मस्तपैकी. यामध्ये आता चण्याची डाळ पण टाकते मी, कारण चण्याची डाळ मी वरून नाही टाकत, जसं की लोक असं करतात की कांद्याची पात वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर चण्याची डाळ टाकतात. पण मी कांद्याच्या पाती म्हणजे कांद्याच्या पातीचा जो कांदा आहे तो छान तेलात परतून घेतला की मी त्यामध्ये चण्याची डाळ पाणी काढून टाकलेली आहे. थोडी भिजली गेली आहे, अर्धवट भिजली गेली आहे, अर्धी थोडीशी बाकी आहे. आणि आता मस्त फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. यामध्ये आता मला आवडतील तसे मसाले टाकून घेते, जसं की लाल तिखट, हिंग, मीठ, थोडीशी हळद, हे सर्व मी टाकून घेते. तुम्हाला जे काही तुमच्या आवडीनुसार आवडते त्याप्रमाणे टाका. आता मी मीठ टाकते आधी, कारण मीठ टाकलं की कोणतीही गोष्ट लवकर शिजण्यास मदत होते, तुम्हाला तर माहितीच आहे. जसं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये मीठ टाकलं ना, तर म्हणजे आपण कुकरला वगैरे काही लावतो ना, छोले म्हणा, बटाटे म्हणा, त्यामध्ये मीठ टाकायचं तर ती लवकर शिजली जातात. त्याचप्रमाणे मी इथं तेच फॉलो करते. मीठ टाकलं, आता ते पण छान हलवून घेतलं. आणि आता तुम्ही पुढे पाहत जा, मी यामध्ये हिंग, मसाले सर्व काही टाकते. आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी मसाले टाकून घेतले, हळद, हिंग, जे काही टाकायचं होतं ते टाकलं. तुम्हाला जसं आवडतंय त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी तिखट वापरलंय आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट अजिबात वापरणार नाहीये. फक्त अशी चण्याच्या डाळीसोबत जी काही कांद्याची पात आहे ती मी मस्त परतून करणार आहे. तर मसाले टाकून झालेत, आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून छान वाफलू द्यायचं आहे. म्हणजे त्याला जे तेल सुटतं ना, आपलं पाणी वगैरे काही टाकायचं नाही कांद्याच्या पातीमध्ये, तर खरं पाणी टाकतच नाही मी, उगाच म्हणते. तर झाकण ठेवून याला तेल सुटू द्यायचं आहे छान मस्तपैकी. इथे मी आता झाकण ठेवून घेते आणि याची 2 मिनटं वाफ काढून घ्यायची झाकण ठेवल्यानंतर. मस्त तेल सुटून येतं आपल्या कांद्याच्या पातीला.
कांद्याची पात आता रेडी झाली आहे। मग मी जे तुरीच्या डाळीचं वरण लावलं होतं, फक्त तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी शिजण्यास लावली होती कुकरमध्ये। टोमॅटो नव्हता आज माझ्याकडे, म्हणजे आणलं नव्हतं काल मंडईतून मी, तर फक्त मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एक एक छोटी वाटी शिजत घातली होती कुकरला। आता या छोट्या पातेल्यामध्ये ज्यामध्ये मी फोडणी टाकणार आहे वरणाची, वरण फक्त वाटीभर असं पिण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी मी आज करते वरण, कारण कांद्याची पात आणि सुकी भाजी होते। मग थोडंसं वरण हवं म्हणून मी वरण यामध्ये फोडणी देते। तर इथे मी लहान पातेलं घेतलं, त्यामध्ये जिरे टाकून घेतले, मोहरी थोडीशी टाकली, मोहरी आवडत नाही मला त्याच्यामुळे मी नाही टाकली, आणि मिरची टाकून घेतली एक कट करून, त्याला उभी चीर दिली आणि ती टाकून घेतली एक मिरची, कढीपत्ता टाकला। आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला जे वरण आपण तयार केलं होतं, म्हणजेच कुकरला लावून घेतलेलं ते टाकायचं आहे। त्याआधी थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतली आणि आता फेटून घ्यायचं त्याला आणि ते टाकायचं आहे। मीठ टाकून घेतलं थोडंसं चवीपुरतं। आणि मी डेली काय करते, वाटण करते थोडंसं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरीचं, पण मी आज फक्त पिवळं वरण करते, त्याला फक्त मिठाची आणि हळदीची चव असावी यासाठी। तर कढीपत्ता, मिरची सर्व काही टाकून झालं आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की मी लसूण वरती काढून ठेवला होता आणि कट पण केला होता, मग तो वरून टाकला मी। आणि आता हे कुकरमधील आपली मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जी शिजवून काढली होती मी ती टाकून घेतली। आता थोडंसं पाणी वाढवते यामध्ये, कारण पिण्यापुरतं असं व्हायला पाहिजे, पातळसर अशी छान लागते, त्यामुळे अजून थोडंसं पाणी ॲड करते मी यामध्ये आणि मिक्स करून घेते। कोथिंबीर छान जास्त टाकते मी, मला कोथिंबीर किंवा घरच्यांना पण खूप आवडते आमच्या, कोथिंबीर असल्याशिवाय आमची कुठली भाजी होतच नाही किंवा वाटण पण होत नाही कोणतं। तर थोडंसं हिंग पण टाकून घेते आणि मिक्स करून घेते अशा प्रकारे हे वरण। आणि उकळी आली की मग यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण। इथे आपलं पिवळं वरण सुद्धा रेडी झालंय। तवा ठेवून घेते, कारण भाजी आणि जे काय करायचं असतं ते मी आधी करते, म्हणजे गरमागरम भाकरीसोबत आपल्याला खायला तयार होते जेवण पूर्ण, त्यामुळे मी आधी भाज्या करून घेत असते। आता मस्त मक्याची भाकर थापली होती साईडला, ते काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण सर्वीकडे कॅमेरा घेणं मला पॉसिबल झालं नाही। मग एकाच ठिकाणी कॅमेरा ठेवला, म्हणजे स्टँड, आणि तुम्हाला शेअर करते हा व्हिडिओ। तर भाकरी थापून घेतली, मस्त मक्याची कस लावून भाकर मी भाकरीचं पीठ मळून घेतलं, तवा तापला होता छान, तव्यावरती भाकर टाकली, पण मला समजत नाहीये की तेल खाली टाकल्यासारखं ही भाकर इकडे तिकडे का पडते, पण छान होते भाकर मक्याची। यावेळेसचं पीठ खरंच खूप छान आहे। मम्मी गावी असं म्हणत होती की खूप चिकट आहे आणि जास्त पातळ केलं की असं वाटतंय चिकलच झालाय असं भाकरीचं वाटतं, कारण हे मक्याच्या भाकरीचं कसं आहे, चांगलं पीठ असलं ठीक आहे, नाहीतर ना बाया त्या दळणवाल्याच्या नावाने बोंबलत असतात आमच्या इकडच्या। तर हे पीठ मम्मीने आजीला, आम्ही गावी यात्रेला जायच्या आधीच आजीला सांगितलं होतं की दळून आणून ठेव, चांगलं दळायला लाव, खूप काय काय सूचना दिल्या होत्या आजीला। मग आजीने काय ना एकदम जबाबदारीने छान मस्तपैकी त्या चक्कीवाल्याला सांगितलं, म्हणजेच गिरणीवाल्याला, आमच्या इकडे गिरणीतून म्हणतात असं, गिरणवाल्याला सांगितलेलं की चांगलं दळून घे बाबा, माझी पोरगी मला एक बोलून राहणार नाही जर भाकरी चांगल्या आल्या नाहीत तर त्याने पण छान पीठ दिलं। मग शिल्लक राहिलेलं पीठ मम्मीने मुंबईला जाताना पुण्याला मला पण थोडंसं पीठ देऊन गेली, आणि मी मम्मीला अक्षरशः म्हणलं की मम्मी मला नको पीठ, मी नाही खाणार ह्या भाकरी, नाही करणार, पण मम्मी म्हणली असू दे, नवीन थोडासा बदल काहीसा म्हणून मक्याच्या भाकर करा 2-4 दिवस तुम्ही, असं म्हणून मम्मी पीठ ठेवून गेली। पण मक्याची भाकर काय होत होती बघा, आता तुम्ही बघचालच, एकदम टम्म फुगत होत्या भाकरी। आणि मला काही जास्त भाकरी करायच्या नव्हत्या, फक्त 3च भाकरी करायच्या होत्या, प्रत्येकाच्या नावची एक एक, पण मी 3 भाकरी करणार नाहीये। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल, कारण माझी आजी, माझी आत्या, म्हणजे गावाला सगळेच मोस्टली म्हणतात असं की 3 भाकरी करू नये,
3 आणि ऋण असं होत असतं म्हणे. तर माझा काही एवढा विश्वास नाही आहे, पण कशाला करायचं उगाच, आपल्याला थोडंसं कष्ट पडलं तर काय होतंय. मग मी 3 भाकरी नाही करत, मी एखादा दामट्यावरती करते, म्हणजे छोटी भाकर एखादी वरती करते. तर आज पण मी काय करणार आहे, एक छोटी भाकर वरती करणार आहे, 3 म्हणून 3च भाकरी करणार नाही. तर तुम्ही पाहताय त्याप्रमाणे किती टम्म फुगले भाकर पाहू शकता. आणि ही भाकर गॅसवरती लवकर भाजली जात नाही आहे, त्यामुळे मी काय करते, मस्त तिला अशी गॅसच्या बर्नरवरती, मी त्या बर्नरच्या आचेवरती भाजून काढते. ही बाजू जी दिसते ना तुम्हाला, ती बाजू मी छान भाजून घेते खरपूस. आणि माझा एक लहान भाऊ आहे, तो जेवायलाच बसलेला आहे भाजी घेऊन. त्याला मस्त आता गरमागरम ही भाकरी मी देणार आणि तो गरमागरम भाकरी खाऊन त्याचं मन तृप्त होणार. तर तो केव्हाच मागे लागलेला, लवकर कर लवकर कर, मला बाहेर जायचं आहे. मग त्याला म्हणलं, अरे थांब, भाजी सर्व काही बनवून झालेली आहे, फक्त भाकरीच राहिली आणि तो एकदम गरमागरम वाफाळती भाकरी खाऊ शकतो. मग मस्त भाजली, तरी माझ्या हाताला पोळी एवढी जोरात ना, वाफ पोळी अक्षरशः फोडत आलता अंगठ्याला. तर थोडीशी भाजताना तिची वाफ निघल्यामुळे माझ्या हाताला थोडीशी वाफ निघली. आणि तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल तर भाकरीची वाफ आहे ना, ती खूप पोळते, खूप म्हणजे खूप पोळते, जपून करत जावा. आणि माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यालाच पोळी, कारण मी उजव्या हातानेच भाजत होते ना, तर त्या भाकरीची वाफ माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरती चालली, खूप जाम पोळलं, असं डोळ्यात कचकीनं पाणी चाललं. तर असो, आता व्हायचंच थोडंसं फार इकडे तिकडे. भाकरी मस्त भाजून झाली, मी पटापट एकामागोमाग एक भाकरी करत गेले. खाली भाकरी करायचे, वरती दुसरी भाजायचे. तर आता ही दुसरी नंबरची भाकर टाकली आहे. आणि या भाकरीच्या पिठाला खरंच खूप कस लावून मी एवढं मळतच नव्हते, फक्त पहिल्या भाकरीचं पीठ होतं ते मी कस लावून मळलं. पण इतर भाकऱ्यांचं पीठ मी जेव्हा पहिल्या वेळेस पीठ मळलं ना, तेव्हा जास्तीचा गोळा मळला होता. आणि परत थोडं थोडं घेऊन 2 पार्टमध्ये त्याला थोडंसं ओलं करून पातळ असं सैलसर मळून भाकर थापत होते. मी काय एवढं कस लावून वगैरे मळलं नाही. तर मी आतापर्यंत करत होते, मला कधी 3 भाकरी लागल्या तर 3च करायचे मी मोजून, पण आता नाही करत. सांगायला मला काही वाटत नाही, पण मी खरंच करायचे कधी कधी, कारण असं वाटतं ना की शिल्लक राहिलं तर कोण खाईल. पण नाही, एखादी भाकर किंवा एखादी चपाती टोपल्यामध्ये जास्त केली तर ती काय वाया जात नाही, कधीतरी माणूस खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण असंच फॉलो करा, एखादी भाकर जास्त करायची, एखादी चपाती लहानशी जास्त करायची. कोणी घरी आलं तर तो उपाशी पोटी गेला नाही पाहिजे. तर मी पण असंच करते, जेव्हा मला 3 भाकरी लागतात तर मी कधी कधी वरती एखादी भाकर शिल्लक करते, जाऊ द्या अशी शिल्लक राहिली तर ठीक आहे. पण कोणाला भूक जास्त असेल तर आपल्याला नाही ना आपल्याला सांगता येत नाही ना की बाबा एखाद्याला आज थोडीशी जास्त भूक लागली तर तो काय टोपल्याकडे बघत बसेल का, नाही. मग त्यापेक्षा काय करायचं, एखादी भाकर जास्त करायची. मी पण हेच फॉलो करते आता, 3 भाकरी करत नाही, 1 भाकर थोडीशी वरती जास्तच करते. तर ही पण भाकर मस्त टम्म फुगले बघा. आणि तुम्ही कधी मक्याच्या पिठाच्या भाकरी खाल्ल्यात का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खाल्ल्या असतील तर कुठे खाल्ल्या आहेत, म्हणजे तुमच्या घरी की मामाच्या घरी कुठे. तर हे पीठ माझ्या आजीने दिलं आहे, म्हणजेच माझ्या मामाकडच्यांनी. तर मी तर खूप एन्जॉय केलं, मस्त अशा आरावरती भाकरी भाजून खायच्या. इथे सिटीमध्ये नाही येत खाता तशा, पण मी गॅसच्या बर्नरवरती भाजून मस्त असं चुलीवरच्या भाकरीचा फील घरीच आणून घेते, घरच्यांना पण आणि सर्वांना. तर मस्त भाजली आता ही पण भाकर. तर ही उलटलीच जात नव्हती आणि मला भीती वाटायची ना, कारण पहिल्या भाकरीची वाफ मला पोळी, त्यामुळे दुसरी तिसरी भाकर म्हणतात ना, दूध गरम पिताना ते म्हणतात ना कोणती ते मन आहे, फुकून पितात, तर ताक पण फुकून प्यावं, असं झालं माझं. पहिली भाकर मला पोळी असल्यामुळे दुसरी भाकर भाजताना जरासं मी जपूनच करत होते, पण भाजली, छान भाजली गेली. आता मी सेकंड जी 3rd नंबरची करेल ना भाकरी, ती मी तव्यावरतीच भाजेल. पण असं कष्ट घ्यावं लागतं, कारण तवा उतरावा लागतो, हाताने पकडणे एका हाताने, दुसऱ्या हाताने भाकरी भाजावी लागते. तर मस्त अशा सर्व भाकरी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. आता ही 3ऱ्या नंबरची भाकर आहे.
अशा तऱ्हेने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी माझा संध्याकाळचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे। तुम्हाला दाखवला पण मी तो। आता मी डेली असे व्हिडिओ बनवत जाईल, संध्याकाळचे किंवा सकाळचे, दिवसातील एका जेवणापैकी कोणत्या तरी टाईमचे मी व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ काढत जाईल, कारण शॉर्ट व्हिडिओला आता टाईम भेटत नाही आणि एडिट पण करायला नाही भेटत। तर मी मोठे व्हिडिओ काढत जाईल, त्याला व्हॉइस ओव्हर करून दर दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान मी कधी पोस्ट करत जाईल। आणि तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व स्वयंपाक झालेला आहे, जसं की तुम्ही पाहिलात। मी केली कांद्याची पात, एकदम कवळी भेटली मग तीच केली। चण्याची डाळ टाकून, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स टाकून त्याचं वरण केलं आणि आपली मक्याची भाकर केली, मक्याच्या पिठाची। मस्त लागते गरमागरम, किती टम्म फुगल्या होत्या भाकरी तुम्ही पाहिल्याच। तर चला, आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।